जय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बहिणींनो महत्त्वपूर्ण अपडेट आदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे। तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेच्या अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार की नाही याबद्दल देखील याच्या संपूर्ण माहिती दिलेली आहे। चला तर लाडक्या बहिणींनो आपण जाणून घेऊया पुढील अपडेट। आपल्या लाडक्या मंत्री महिला व बाल विकास महामंडळाच्या माध्यमातून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारा लाभ, तुम्हाला KYCची प्रक्रिया कशा पद्धतीने होणार आहे याची संपूर्ण माहिती या माहितीमध्ये देण्यात आलेली आहे। चला तर आपण जाणून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC करून देण्याच्या नावाखाली महिलांना फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी केलेली आहे। आदितीताई म्हणत आहे की कोणतीही महिलांनी कोणाकडे पैसे देऊ नये व कोणत्याही फेक गोष्टींवर लक्ष देऊ नये। तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सगळ्या लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की लोक म्हणतील तुम्हाला फॉर्म सुरू झाले आहे किंवा KYC सुरू आहे, तर हे तुम्ही त्यांच्या बळी पडू नका किंवा पैसे देऊ नका। आता पुढीलप्रमाणे तुम्ही बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे। म्हणजे योजनेचा नवीन फॉर्म भरणे हे डायरेक्टली बंद आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणी सांगत असेल नवीन योजना तुम्हाला ओपन करून देतो किंवा लाडकी बहीण सुरू करून देतो, तर हे गोष्ट चुकीची आहे, खोटी आहे। त्याच्यावर विश्वास ठेवू नका। मात्र KYC करताना काही त्रुटी राहिल्यास दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला 30 एप्रिल मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तुम्ही बघू शकता प्रक्रिया KYC करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून महिला स्वतः त्यांच्या मोबाईलमध्ये KYC करू शकता। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला अजिबात विसरू नका। जय महाराष्ट्र।